आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी 11 ते 12:15 या वेळेत विटा पोलीस ठाण्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा माननीय तहसीलदार सौ यांच्या कार्यालयाच्या बैठक हॉलमध्ये माननीय प्रांताधिकारी डॉक्टर श्री विक्रम बांदल, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा श्री विपुल पाटील, नायब तहसीलदार श्रीमती कोकाटे मॅडम, नायब तहसीलदार डॉक्टर साळुंखे व पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सदर पोलीस पाटील सन्मान सोहळ्यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री विपुल पाटील यांनी सर्व पोलीस पाटील यांनी मागील मे महिन्यात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून तसेच प्रत्यक्ष मतदानादिवशी आपण आपले कर्तव्य अत्यंत चोख व प्रामाणिकपणे तसेच पारदर्शीपणे बजावल्यामुळे मतदार बंधू भगिनींना भयमुक्त वातावरणात आपला मतदान हक्क बजावता आला। या आपल्या कामगिरीने प्रशासनास मोलाचं सहकार्य लाभले। तसेच यापुढेही येणारा गणेशोत्सव सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण असेच बहुमूल्य योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून येणारे सणोत्सव गणेशोत्सवामध्येही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। सण उत्सव व निवडणुका शांततेत संपन्न होतील, मी अशाच प्रकारे कामगिरी करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। तर माननीय प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी खानापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे सदरच्या निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। तसेच यामागील निवडणुकातही पोलीस पाटील यांनी आपले कर्तव्य उत्तम प्रकारे बजावले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून यापुढील काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्येही अशीच कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली। सर्व पोलीस पाटील यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा तसेच प्रांताधिकारी विक्रम बांदल, नायब तहसीलदार कोकाटे मॅडम, डॉक्टर साळुंखे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। SS मेमाने, पोलीस निरीक्षक, विटा पोलीस ठाणे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।